देवा, हॉस्पिटल मधल्या तब्बल 10 दिवसाच्या मुक्कामानंतर आज फायनली घरी जाणार आहे. डिस्चार्ज मिळणार आहे ना मला. आता राहिला हा दागिना, हा काय 10-15 दिवसांचा आहे, तो गेला की संपलं. पण एक सांगू, हॉस्पिटल मधला हा जो दागिना आहे ना, कडक. नर्स, एक्सक्यूज मी. कोण? मी का? तुम्ही नाही, तुम्ही द्या. तुम्ही मी ही पाहिजे. येस. भोगा आता. या असं का म्हणून गेलं? काही नाही हो, तुम्ही लक्ष नका देऊ. हां. ती ना जळते माझ्यावर. हो. मी खूप स्मार्ट आहे ना. हे का मी स्वतःला स्मार्ट म्हणतो, लोक का हसतात ना हेच कळत नाही हो मला. शी. बरं जाऊ दे. काय हवंय तुम्हाला? हा? गोळ्यांची माहिती घ्यायची होती मला. हा. काय आज डिस्चार्ज मिळणार आहे ना मला? डिस्चार्ज मिळणार आहे तुम्हाला? कॉंग्रॅट्स. हा. थँक्स. खरं सांगू, नाही, तुम्ही फार गोड हसता. थँक्यू. ऐका ना, मला पण करा ना कॉंग्रॅट्स. म्हणालो ना तुम्ही फार छान हसता. नाही मग? तसं नाही. मग कशाचं? माझी ना एंगेजमेंट ठरली आहे. कॉंग्रॅट्स. थँक्यू. ही बघा अंगठी. गुड ओ बघा तरी. गुड. हे प्लास्टर तुटलं ना, हा. ते एकदा निघालं की मग येईन तुमच्या एंगेजमेंटला येईन मी. कशाला? मी कुठे बोलवलं तुम्हाला? ठीक आहे, नाही येणार. नाही नकाच येऊ. हा. असं जायचंच नसतं भिकारासारखं कोणाच्या एंगेजमेंटला. मी आलो असं कर जायचं नसतं. हा, भिकारासारखं. हो. ठीक आहे, नाही येत भिकारी वगैरे काय. हसू नका ना, तो वॉकर फेकून मारीन आता. बरं ठीक आहे, मी तुम्हाला गोळ्या देते. हा तुमच्या द्या गोळ्या. हे बघा, तुम्हाला दिवसातनं 3 गोळ्या घ्यायच्या. ही आहे लवकर केस वाढेल. ही आहे अँटी पुनिटोन. आणि ही आहे जज इम्प्रेशन. ही 10 mg ची आहे. ही तुम्हाला दिवसातनं 2दा तरी घ्यावीच लागेल. काय चाललंय तुमचं? अगं बाई, काय? नाही सॉरी, मला वाटलं ते गोळ्या ठेवायचं भांडच आहे. तरी मी म्हंटल असं उपडं करून का ठेवलं. बावळटच आहे बाई खरंच. बरं, आता नीट लक्ष देऊन ऐका. हा. प्लॅस्टर लावलंय, खाजवायचं नाही. कुठे? अहो, जिथं प्लॅस्टर लावलंय तिथे. आता भिंतीला कशाला खाजवायला जाईन मी? भिंतीचा काय संबंध आहे? त्याला पण प्लास्टर असतं ना. भिंतीला नाही हो, तुमचा पाय मोडलाय ना, तिथं जे प्लॅस्टर लावलंय ना, त्याच्यामुळे खाज येते. आणि लोकांना अशी खर 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 खाजवायची सवय असते ना. हाताला जे लागेल त्यांनी ते खाजवतात. आता पेन सापडला खाजवतात. ही अशी अंगठी सापडली खर 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 घाजवतात. आणि मग काय झालं? माझी अंगठी पडली. अहो, ते काय लॉकर आहे का बँकेतला अंगठी त्याच्यात ठेवायला? अहो, तुम्ही ओरडताय कशाला? मी मुद्दाम केलं का? तुम्ही बघितलं ना, ही अशी माझ्या हाताला अंगठी लागली. असं मी तुम्हाला दाखवतो. ते खर 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 खाजवू नका. आणि देवा, आता काय गोळी पण गेली आतमध्ये. गोळ्या? अहो, पायाची गोळी आहे ना ती. अहो, मग ओरडू नका ना. पायाचीच गोळी होती ना, पायातच गेली ना. अहो, ती पोटात ना घ्यायची असते, तेव्हा कुठे पायाला लागते ती. गुण लागतो. अहो, लागते हो. मग? कुठूनही घेतली तरी लागते. हा. मी नर्स आहे, मला माहिती. एकदा तर मी एका पेशंटला तोंडात नाही अनिमा दिला होता. लागला होता त्याला बरोबर.
ह्याचं काय करायचं आता? ह्याचं काय हा. म्हणजे मला हवी आहे माझी अंगठी. अहो दुखतंय ते खाली ठेवा. एक काम करा, एक काम करा. ते 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 प्लास्टर काढा, त्याच्यातली अंगठी घ्या आणि नवीन प्लास्टर लावा. ठीक आहे? अहो नको. आणि प्लीज तुम्ही ना जरा हळू बोला. तुमचा आवाज गेला ना बाहेर ऐकू तर डॉक्टर येतील इकडे धावत, कळलं का? मग? आणि ते रागवतील माझ्यावर, माझ्यामुळे प्लास्टर कापायला लागलं म्हणून, आणि परत मला कामावरनं काढून टाकतील. एक मिनिट, परत कामावरनं काढून टाकतील म्हणजे? याच्या आधी पण असाच गोंधळ घातलाय तिथे. नाही नाही, मग इथे नाही, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये. ते सगळं जाऊ दे, मला माझी अंगठी एक मिनिट, हे बघा ऐका, हळू हळू जरा. मी तुमचा पाय हा असा उलटा करणार आहे, कळलं? त्याने काय होणार आहे? वर गेलेली कुठली गोष्ट खाली येतेच. आईन्स्टाईनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम विसरला का? कोणाचा? आईन्स्टाईनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम. बाबडो, तो न्यूटनचा होता. त्याचं आडनाव आईन्स्टाईन होतं. आणि हे बघा नावाशी मला काही घेणं तर नाही, कळलं ना? त्याचं नाव बबन आईन्स्टाईन असलं असतं ना तरी मी माझी अंगठी काढलीच असते. अरे असं कसं? अरे इकडे इकडे. अरे ठरव एक दिशा कुठली तरी काय? ए माझे हळू अहो. करू, कथा कथा काय? हे काय? अहो, तुमच्या पायात नाही चिल्लर काय बाहेर आलं? हा? चिल्लर? तुमचा पाय म्हणजे काय पिगी नाही? हळू ना. अहो कसं काय चिल्लर आलं बाहेर? काय नाही का, ती पॅन्टच्या खिशात ठेवली होती, खिसा फाटका होता म्हणून घसरत गेली असेल ती. पिगी बँक आहे का? पिगी बँक आहे का? थांबा जरा, काय कशी काढू अंगठी बाहेर? माझ्या नवऱ्याला कळलं तर आता अंगठी गेली म्हणून माझी केवढा रागवेल तुम्हाला माहितीये का? तुम्हाला का अहो, तो खूप संशय घेतो माझ्यावर. का संशय घेतो? त्याला असं वाटतं त्यांनी गिफ्ट दिलेली प्रत्येक गोष्ट मी बाहेर जाऊन विकते. तुम्ही नवऱ्याचं गिफ्ट बाहेर विकता? अहो नाही विकत मी. मग पण त्यांनी तर 2 महिन्यापूर्वी मला मोबाईल दिला होता गिफ्ट म्हणून. आता ऑपरेशन थिएटर मध्ये गेल्यावर आपण जनरली मोबाईल बाजूला ठेवतो ना. हो. मी तसा ठेवला मग आणि विसरले. मग ठीक आहे, विसरलेल्या जागून परत घ्यायचा. नाही ना, का? ते आमच्या बावळट डॉक्टरांनी पोट शिवून टाकलं ना. मी मोबाईल त्याच्या पोटात ठेवला होता पेशंटच्या. पोटात? हो, तो तेच उघडं होतं. अरे ते काय कपाट आहे का मोबाईल ठेवायला? पोटात ठेवला तुम्ही? अहो ते गोष्ट त्या डॉक्टरला कळायला पाहिजे ना, बावळटाला. पोटामध्ये मोबाईल असतात आणि पोट शिवलंच कसं? म्हणजे मला एरवी लेक्चर देत असतो. एनिमा दिल्यानंतर पोटामध्ये काही असता कामा नये, मला पूर्ण पोट मोकळं पाहिजे. आणि स्वतः एवढा मोठा मोबाईल दिसला नाही पोटातला त्याला. बावळट कुठला? हो, पण ज्याच्या पोटात होतात त्याला तरी त्रास झाला असेल ना. नाही, त्याची उलट मज्जा झाली. त्याचं काम एकदम सोपं झालं. त्याची मजा झाली. मी ना त्याच्या मोबाईलवर मिस कॉल दिला ना की त्याला कळायचं इकडेला चेकअप साठी बोलवलंय. मग तो यायचा. हो काय? अहो या गोष्टीमुळे ना डॉक्टर पण घाबरतात आता मला. का? मी ओटी मध्ये गेल्यावर त्यांच्या ओटी पोटातच गोळा येतो. तुला नर्सची डिग्री काय रम्मीत लागली का? कोण म्हणाल हिला नर्स? नाही, डिग्री मला कोणी देतच नव्हतं. मी अशी खेचून घेतली त्यांच्याकडे. अरे याच्यासाठी तुला 3rd डिग्री दिली पाहिजे. ती नंतर द्या, आधी मला माझी अंगठी द्या. अरे मी कुठला? हळू ना. अंगठी द्या. हळू. काय करू आता मी? हळू ना. सापडलं मला. अगं दया कर ना काहीतरी. अगं तेवढा आघोरीपणा चांगला नाही. आघोरीपणा देव नाहीये. तुला नरकात पाठवायला ऐक. तुम्ही शांत बसा. मी काय करणार आहे, या स्क्रू ड्रायव्हरनी असे भोग पाडणार आहे. भोग पाडल्यामुळे काय होईल, मला ती अंगठी दिसेल ना नक्की कुठे ते. शांत बसा, मला माझं काम नंतर करू. घे ना, 10-15 दिवसानंतर अहो, निघाला नाही, नंतर घेऊन कसं चालेल? अरे मला अरे त्रास होतो रे. थांबा हो जरा, थांबा जरा. हे काय आलं बाहेर? गांडूळ तुमच्या पायामध्ये. अरे नस आहे ती पायातली नस काढली ना. अरे माझ्या पायातली ही नस आहे तुमची.
तुमची आता सोड. बरं झालं सोड माझी आई, तुमची नस माझी आई. माझ्या हाताखाली. अगं नको काय माझी अंगठी मला काढून देणार अरे तुम्ही? बोला लवकर अगं नस येते बोला. नशीसारखं वागत त्याच्यावरती तुम्ही अंगठी काढून देणार आहात की नाही बोला मी डॉक्टरांना सांगेन ना, डॉक्टर काय एवढ्या गोष्टीचा केवढा इश्यू करतो घालते घालते आतमध्ये ती नस अगं, एक तुमची. कापसासारखं नाही घालते हो आतमध्ये थांबा जरा घालते हळू 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 जरा मदत करा ना मला तुमची नस आहे तेच ना. काय ते. अरे आई ग ती जात पण नाही आतमध्ये घाला थांब, बरं. थांब, मी माझी नस. माझं ऐकेल ती माझं ऐकेल अगं हळू गं, हळू घाला नको. लवकर. अरे दया कर अरे नस आहे यार गेली गेली ना तुमच्या आतमध्ये गेली गेली बाबा एकदाची झालं का तुमचं समाधान गेली ना आतमध्ये तर उठा उठा बसा इथे वर आता मला अजून बघू द्या अंगठी साप ओरडू नका थांबा थांबा हो जरा मला अंगठी हवी हो माझी अरे बर्फासारखं काय फोडते त्याला रे थांबा जरा नको गे थांबा. एवढा एवढा अमानवी वागू नये गे डॉक्टरच्या ह्याच्यात आहे ना तू हे ऐक ना गे अहो, काय अरे बास ना ग काय आरशी एवढी भोक पाडली तरी अंगठी मिळायला तयार नाहीये आई ग एवढे भोक पडले आता बासरी म्हणून वाजवती आया असा कधी होत नसतं काय बरं ते कन्फर्म उपाय करू आपण कुठला मी ना पाण्याचा पाईप मागून घेते कशाला हा म्हणजे आपण आहे ना काय करूया असं पाणी खाल्लं सोडूया हा. म्हणजे ती अंगठी अशी वर येईल ना हा. हा मी फोन करून पाईप मागून घेते हा, थांबा जरा. पाणी हो ऐका नको पाणी थांबा, बोल. पाणी नको पाणी नको ऐका ना हो अरे ही सगळी मला भिजवून टाकेल रे त्यापेक्षा इथे कुठेतरी लपलेलं बरं रे ए फोन का नाही लागत आहे ओ बाई हा पाणी मागू नको का ओ पाणी मागू नका काय झालं माझा पाय वाजला हे घ्या तुमची अंगठी अय्या सापडली अंगठी माझी मग कुठे होती हो खाली पडली होती ब्लास्टर मध्ये नव्हती होती आई 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 ग सारी हा सारी सारी काय सारी आता एवढं बरं, बरं. सारल्यावरती अजून म्हणते सारी 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 खरंच सारी सारी हा माझ्यामुळे तुम्हाला थोडासा त्रास झाला सारी सारी हा थोडासा त्रास होता जास्त म्हटलं तर किती दिली बाई मला एक सांग हा तुमचं नाव भक्तिरत्न बरकी आहे का? तरीच मला लोकांनी सावध केलं होतं काय झालं